विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी का करता म्हणून त्या गावातील 13 घरावर, त्या गावामध्ये 13 घरं आहेत आणि त्या 13 घरावर तिथल्या जातीवादी लोकांनी असा हल्ला केला की जे मानवतेला काळीमा फासण्यासारखा हा प्रकार तिथे घडलेला आहे। आपण जर व्हिडिओ बघितला तर जनावराला जसं मारतात तसं जनावराला मारल्यासारखं इथं लहान लहान लेकराला, महिलांना आणि मुलांना, वयोवृद्ध माणसांना जनावरासारखं मारलेले, त्यांचे इथं डोके फुटलेत, कोणाचे हात फ्रॅक्चर झालेत, कोणाचे पाय फ्रॅक्चर झालेत आणि जवळपास 17-18 लोक हे ॲडमिट होते। हा सगळा प्रकार घडत असताना यापूर्वी 2 ते 3 महिन्यापासून त्या गावामध्ये इथल्या बुद्धिस्ट समाजाला कोणत्याही प्रकारचं दळण आणण्याची परवानगी त्या गावात नव्हती, कुठल्या किराणा दुकानावर सामान घेण्याची परवानगी नव्हती, त्याचबरोबर पाणी पिण्याची परवानगी नव्हती, घराच्या बाहेर बिनधास्तपणे फिरण्याची परवानगी नव्हती। अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण त्या गाव गुंडांनी तिथं केलेलं होतं। त्याची तक्रार आदरणीय कलेक्टर साहेबाला अनेक वेळा त्या गावातील लोकांनी दिली, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। त्याचाच प्रकार म्हणून आपल्यासमोर ही एवढी मोठी घटना आज घडलेली आहे की त्या गावामध्ये ज्यावेळेस पंचशील झेंड्याने, निळे झेंडे लोकांनी घरावर लावले, आपण कुठंतरी आमच्या उद्धारकर्त्याची जयंती आपण साजरी करू म्हणून एवढंच त्यांच्या मनामध्ये हा डाव त्यांनी रचला की ही जयंती साजरी कशी करतात। जयंतीसाठी त्यांनी विरोध केला, भगवा झेंडा त्यांनी चौरस्त्यावर लावला। आम्हाला भगव्या झेंड्याची घेणं देणं नाही, पण पोलीस प्रशासनानं सार्वजनिक जागी तुम्ही बिना परवाने कसं काय झेंडा लावता म्हणून झेंडा काढून नेला। तो राग द्वेष मनाशी बाळगून तिथे बुद्धिस्ट लोक राहू नये या उद्देशाने संपूर्ण 13च्या 13 लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांचे दरवाजे तोडून लहान लहान मुलांना मारहाण करून अन्याय केलेला आहे। यासाठी आज कलेक्टर साहेबाकडे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। माझ्या समवेत इथले बहुजन समाज पार्टीचे नेते चंद्रप्रकाश देगलूरकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष भोकरेजी, हे सगळेजण बहुजन समाज पार्टीची टीम, जिल्ह्याचे महिला अध्यक्ष आमच्या मायाताई, हे सगळेजण इथं आलेले आहोत। त्याचबरोबर आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की बहुजन समाज पार्टीची जी मागणी आहे ती रास्त आहे की या सर्व लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, खोटे गुन्हे वापस घेतले गेले पाहिजे आणि सगळ्या लोकांना जे गुन्हे दाखल करून जे आरोपी फरार आहेत त्यांचे नावं याच्यामध्ये नाहीत, जे आरोपी मारहाण केलेले आहे त्यांचे नावं याच्यामध्ये नाहीत, या जे खरोखर आरोपी आहेत त्यांचे नावं FIR मध्ये ते परत एकदा घेतील आणि त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकतील असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। जर हे केलं नाही तर बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र बंदचं आंदोलन पुकारणार आहे। तर असं झालं तर शासन प्रशासनाने ही दक्षता घ्यावी आणि आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी शासनाला मी विनंती करणार आहे, प्रशासनाला विनंती करणार आहे। धन्यवाद।